नमस्कार मित्रांनो, टेक्नो शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला हिट करा। आज आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत जो सर्वांचा खूप जवळचा आहे, तो म्हणजे पीक विम्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार। ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे कारण भरपूर शेतकरी बांधव मागील काही दिवसापासून हा प्रश्न विचारत आहे। तर मित्रांनो, आज आपण या विषयाची पूर्ण व्यवस्थित माहिती समजून घेणार आहोत। तुमच्या बँक खात्यात हे पैसे कधीपर्यंत जमा होऊ शकतात याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, सर्वप्रथम हे समजून घ्या की पीक विम्याचे पैसे कशा प्रकारे वाटप होतात। राज्य सरकारने यासाठी एक GR काढला होता। हा GR काढून जवळपास 5 दिवस पूर्ण झाले आहेत। या GR मध्ये काय माहिती नमूद केली होती हे नीट समजून घ्या। 2022, 2023 आणि 2024 या वर्षामधील खरीप हंगाम आणि रब्बी हंगामासाठी पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याचे पैसे जमा करण्यासाठी तब्बल 2555 कोटी रुपये पीक विमा कंपन्यांकडे पाठवण्यात आले आहेत। म्हणजे सरकारने आपली जबाबदारी पूर्ण केली आहे आणि आता ही रक्कम कंपन्यांकडे पोहोचली आहे। पण इथे एक छोटीशी अडचण आली आहे। ही अडचण म्हणजे मार्च महिन्याचा शेवट आणि बँकांच्या सुट्ट्या। मार्चच्या शेवटी बँकांना सलग 3 ते 4 दिवस सुट्ट्या होत्या। त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याचे पैसे जमा झाले तर काही जिल्ह्यांमध्ये हे पैसे अजूनही जमा झालेले नाहीत। पण काळजी करू नका, आता हळूहळू सर्व जिल्ह्यांमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होत आहे। आणि मित्रांनो, मला सांगायला आनंद होत आहे की येणाऱ्या आठवड्याभरात म्हणजे 10 एप्रिल 2025 पर्यंत सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे कन्फर्म जमा होतील। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे पैसे नेमके कोणाला मिळणार, तर हे नीट समजून घ्या। ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी क्लेम केलेला आहे त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे। आणि जर तुमच्या जिल्ह्यासाठी सरसकट विमा ठरलेला असेल तर तुम्ही क्लेम न करता तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील। म्हणजे दोन्ही प्रकारच्या लाभार्थ्यांना याचा फायदा होणार आहे। आता 2024-25 साठी पीक विमा कसा दिला जाणार आहे हे एकदा नीट समजून घेऊया। यंदा 4 ट्रिगरच्या आधारावर हे पीक विमा किंवा नुकसान भरपाई दिली जाणार आहे। हे 4 ट्रिगर कोणते हे नीट समजून घ्या। स्थानिक नैसर्गिक आपत्ती म्हणजे गारपीट, पूर, वादळ यासारख्या घटना, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती जसे की पावसाचा थंड किंवा दुष्काळ, पश्चात नुकसान, काढणी पश्चात नुकसान, पीक काढल्यानंतर अवकाळी पाऊस किंवा इतर कारणांमुळे झालेले नुकसान, पीक कापणी, प्रयोगावर आधारित भरपाई म्हणजे शेतीच्या उत्पन्नात मूल्यांकन करून दिली जाणारी रक्कम। आता या 4 ट्रिगरनुसार तुम्ही ज्या पद्धतीने क्लेम केला असेल त्या पद्धतीने तुम्हाला पीक विमा मिळेल। आणि जर तुमच्या जिल्ह्यासाठी सरसकट पीक विमा ठरलेला असेल तर तुमच्या नावावर जे काही विमा पॅकेज आहे ते तुम्हाला मिळणार आहे। म्हणजे मित्रांनो, तुम्ही कोणत्या श्रेणीत बसता त्यानुसार तुम्हाला लाभ मिळेल। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हे पैसे तुमच्या बँक खात्यात कधीपर्यंत जमा होणार। तर मित्रांनो, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की येणाऱ्या आठवड्याभरात म्हणजे 10 एप्रिल 2025 पर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे कन्फर्म जमा होतील। कारण राज्य सरकार आणि केंद्र सरकारने ही रक्कम पीक विमा कंपन्यांकडे पाठवली आहे। आता या कंपन्या ही रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये DBTच्या सहाय्याने डायरेक्ट डिपॉझिट करतील। म्हणजे पीक विमा कंपनी थेट बँकेला पैसे पाठवेल आणि बँक तुमच्या खात्यात ते जमा करेल। आता ही माहिती खूप महत्त्वाची आहे कारण भरपूर शेतकरी बांधव मागील काही दिवसापासून हा प्रश्न विचारत होते, आमच्या बँक खात्यात पीक विम्याचे पैसे कधी जमा होणार। मित्रांनो, ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा। आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर अशाच अचूक आणि उपयुक्त माहितीसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब केल्यानंतर बेल नोटिफिकेशनला ऑन करा, जेणेकरून तुम्हाला आमचे नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील। तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।